म्हणजे एवढं नाही, इथे जास्तीत जास्त प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे जर तुम्ही प्रॅक्टिकली तुम्ही करून बघा, याला जास्ती असं एनकरेज केलं जातं. माझं नाव रचना घरटे आणि मी आर्ट डिरेक्टर आहे अँड कम्युनिकेशनमध्ये. कारण मी जे ॲड बनवते किंवा काही क्रिएटिव्ह बनवते तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तर लोकांनी बघितलं पाहिजे क्रिएटिव्ह. सो त्यासाठी मेन गोल हेच आहे की म्हणजे याची हेल्प होईल मला माझ्या वर्कमध्ये. कारण मी माझी लाईन जी आहे क्रिएटिव्ह जे ॲडव्हर्टायझिंगची, तर त्याला म्हणजे जे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार, माझे ॲड्स झालं किंवा काय ते. आणि साईड बाय मी जे एक्स्ट्रा शिकली ते वेबसाईट डिझाईन वगैरे आणि नवीन नवीन जे काही गोष्टी शिकली तर ते मी ॲज अ प्रोजेक्ट्स वगैरे पण घेऊ शकते आणि एक एक्स्ट्रा इन्कम पण स्टार्ट होईल माझे. त्यात खूप हेल्पफुल होता. म्हणजे सर खूप सपोर्टिव्ह आहे आणि सगळे इकडे जेवढे पण सगळे आहेत जे काम करतात तर ते पण, त्यांना पण काय विचारलं तर ते सांगतात. आणि असं नाही की फक्त कोर्सपर्यंतच हे लिमिटेड आहे, त्यानंतर पण कधी हेल्प लागली किंवा तुम्ही कुठे दुसरे प्रोजेक्ट्स वगैरे घेतले तर त्यामध्ये पण हेल्प करतात. आणि सोबतच काही जॉब वगैरे पण काय केलं तर गायडन्स पाहिजे असेल, असं नाही कोर्स रिलेटेड पण गायडन्स, पण इतर पण गोष्टीमध्ये हेल्प करतात. कुठे काय स्टक झालो वगैरे तर प्रॅक्टिकल जास्ती होतं. थिअरी पार्टचं म्हणजे एवढं नाही, इथे जास्तीत जास्त प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे जर तुम्ही प्रॅक्टिकली तुम्ही करून बघा, याला जास्ती असं एनकरेज केलं जातं की तुम्ही एक्सपिरियन्स करा आणि सोबतच तुम्ही काय बाहेरचे पण वर्क घेतला की म्हणजे जर बाहेरचे वर्क ॲज की तुम्ही घ्या, असं कॉन्फिडन्स आपल्याला आणून देतात की घ्या, आम्ही आहोत, कुठे चुकलं काय तर ते सांगतात. ॲटलिस्ट तुम्ही ट्राय करा, यासाठी जास्त एनकरेज करतात. ट्रेनर ग्रेट आहेत सगळे, म्हणजे ऋषी सर, ओंकार सर आणि सोबत ज्यांचं नाव सुद्धा नाही माहीत ते पण हेल्प करतात मला. तर मी तर सर्च करत होती, मला ऑनलाईन ॲड दिसली आणि मला हे जेन्युइन वाटलं. म्हणजे नंतर मी इन्स्टा पेज वगैरे पण बघितलं, तर असं नाही की फक्त आपण जे पे करतो त्याचे रिटर्न आपल्याला इथे जास्ती मिळतात. असं नाही की कोर्स म्हणजे पे केल्यानंतर आपल्याला पर्टिक्युलर तेवढं कोर्स शिकल्यानंतर तुम्ही जाता, असं नाही. आम्हाला जास्ती मिळालं, जेवढी अमाऊंट आम्ही पे केली त्यापेक्षा जास्ती मिळालं. तर इथे असं नाही की माउथ टू माउथ पब्लिसिटी होईलच की आम्ही कोणाला रेकमेंड करू आणि ते येतील. पण कोर्स इथे एवढं चांगलं आहे ना की ते येतील तर त्यांना पण ते वाटेल की नाही हे खरंच फ्रुटफुल आहे त्यांच्यासाठी. तुम्ही जे तुम्हाला म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला आवड आहे, असं नाही प्रत्येक काम असं छोटं मोठं नसतं. तुम्ही जे पण गोष्ट करणार, काही पण कराल तर त्यामध्ये तुम्ही खूप जेन्युइन असलं पाहिजे, तुमची इंटरेस्ट त्या गोष्टीमध्ये असलं पाहिजे. आणि नंतर मग त्या फील्डमध्ये जर तुम्ही चांगलं परफॉर्म केलं तर ऑब्व्हियसली ते तुम्हाला हेल्प करेल करिअरसाठी.